पुणे पुस्तक महोत्सवाच्या औचित्यानं आयोजित करण्यात आले आणि आज आपण पहिल्या कार्यक्रमानं या महोत्सवातल्या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या स्टॉलवरती सादर होणाऱ्या साहित्यिक उपक्रमांची सुरुवात करतो आहोत. स्टॉलवरती आणि आजूबाजूला उपस्थित असलेल्या वाचकांना विनम्र आवाहन आहे, ज्यांना या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी कृपया इथे बैठक व्यवस्था केलेली आहे तर आवर्जून येऊन बसावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऑपरेशन सिंदूर या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे आणि त्याचबरोबर प्रकाशकांचं मनोगत आपण ऐकणार आणि लेखकाशी संवादही साधणार आहोत. ऑपरेशन सिंदूर या भारतीय सैन्य दलाच्या महत्त्वाच्या लष्करी कारवाईचं जिवंत चित्रण असणारं हे पुस्तक आहे आणि अर्थातच एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या नजरेतून हा सगळा थरार आपल्याला या पुस्तक रूपानं अनुभवता येणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी लोकसत्ताचे प्रसाद कुलकर्णी सर आणि या पुस्तकाचे लेखक सुदर्शन सर, लेफ्टनंट जनरल सुदर्शन शेखर हसबनीस सर हेही उपस्थित आहेत. त्यांच्या मातोश्री सुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. तर मी मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय त्याचाही आनंद व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेता मी अखिलला विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. नमस्कार. इथं जमलेले सर्व वाचक मंडळी आणि पुणे पुस्तक महोत्सवाला भेट द्यायला एवढे आवर्जून इथं भरगच्च गर्दी केली याबद्दल वाचकांचं पहिले अभिनंदन केलं पाहिजे. आणि सर, तुम्ही, मला असं वाटतं की यू आर द ग्रेटेस्ट ऑथर आय हॅव एव्हर एन्काउंटर्ड विथ. की तुम्ही, आपण कल्पना बोललो आणि तुम्ही 4 महिन्यात ते प्रोड्यूस केलं. आय थिंक ते इतकं क्रेडिबल आहे की तुम्ही ते डेडिकेशननी तुम्ही म्हटलं अरे मी ट्रॅव्हल करतोय, मी भरपूर अडचणी येत होत्या तरी पण यू मेड शुअर दॅट यू हॅव कम्प्लिटली गिव्हन अस एव्हरीथिंग ऑन टाइम. आणि त्यामुळेच आज आपण ह्या पुणे पुस्तक महोत्सव मध्ये आपण हे पुस्तक, इंग्रजी पुस्तक आपण प्रकाशन करू शकत आहोत आणि यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हे पुस्तक एक असं आहे, साधारण आपण असं म्हणू शकू की वेगवेगळे आपल्याला विषय समोर येतात, काही फेक न्यूज असतात, व्हॉट्सअप फॉरवर्ड असतात आणि एक कल्पना अशी असते की सत्य जे आहे, जे झालं, जे होऊ शकतं आणि ते लोकांपर्यंत एका व्यवस्थित आपण जसं म्हणतो राईट रेफरन्सेसनी यायला पाहिजे. ते हे सरांनी केलं आणि आम्हाला अभिमान आहे की सर आम्ही हे प्रकाशित केलं. सो वी आर रिअली ग्रेटफुल अँड थँक्यू. थँक्यू सो मच अखिल. मला थोडक्यात परिचय करून द्यायला आवडेल. आज आपल्यासोबत या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे त्या आमच्या लेफ्टनंट जनरल सुदर्शन शेखर हसबनीस यांच्या मातोश्री सुदर्शन श्रीकांत हसबनीस यांच्या मातोश्री इथे उपस्थित आहेत. एका देशसेवेसाठी समर्पित केलेल्या एका दुसरा घे. देशसेवेसाठी समर्पित अशा एका कुटुंबाच्या सन्माननीय सदस्यांच्या हस्ते आज हा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे. देशाप्रती समर्पित भावनेने आपल्या तरुण मुलांना सेनेत जायला प्रवृत्त करणं आणि आईच्या मायेच्या पदरापासून त्या लेकराला भारत मातेच्या मायेच्या पदराखाली समर्पित करणं ही खूप मोलाची कामगिरी असते आणि यात कुठल्याही प्रकारची स्वार्थी भावना नाही हे तर सर्वमान्य आहेच. तर अत्यंत निस्पृह वृत्तीने ज्यांनी या अशा भारत मातेच्या सुपुत्राला घडवलं त्या मातोश्रींचं आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आजच्या कार्यक्रमात. आणि आम्ही भाग्यवान आहोत की यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे.
आणि आता सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. लष्करात उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसनीस सर हे अत्यंत अनुभवी आणि परिपूर्ण जनरल ऑफिसर आहेत. 2024 साली ते उपसेना प्रमुख पदावरून निवृत्त झाले आणि हे लष्करातलं तिसरं सर्वात मोठं पद मानलं जातं. जनरल हसनीस हे पुण्यातील नामांकित आणि प्रतिष्ठित लष्करी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्या वडिलांना गालवानचे मूळ नायक म्हणून ओळखलं जातं. तर हसनीस यांनी आपलं शालेय शिक्षण पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतून पूर्ण केलं. NDA ते माजी विद्यार्थी आहेत आणि बॉम्बे मध्ये ते नियुक्त झाले. कुशल पारापटू म्हणून सुद्धा त्यांनी ऑपरेशन विजय कारगिल मोहिमेमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ब्रिगेडियर पदावर असताना त्यांनी जम्मू काश्मीर राष्ट्रीय रायफल्स सेक्टरचं नेतृत्व केलं होतं. तसंच त्यांनी पाकिस्तान सीमेलगत असलेल्या इन्फंट्री डिव्हिजनचं आणि प्रतिष्ठित माउंटन स्ट्राईक कॉर्प्सचं कमांडही त्यांनी सांभाळलं होतं आणि खूप मोठी प्रदीर्घ कारकीर्द, यशस्वी कारकीर्द त्यांनी राबवलेली आहे. आणि आता जसं अखिल म्हणाल तसं की एक कल्पना येते आणि मेहता पब्लिशिंग हाऊसची परंपरा आहे की अत्यंत सापेक्षतेने आणि अत्यंत तटस्थपणे समाजातल्या ज्वलंत विषयांना पुस्तक रूपानं सादर करणं. आणि जेव्हा एकूणच जगाला थक्क करणारं असं हे ऑपरेशन सिंदूर झालं, त्यानंतर जी काही आजूबाजूला चर्चा होती सगळी, त्या चर्चेला एका अर्थी एका अधिकारी व्यक्तीकडून पूर्णविराम मिळवून देणारं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे पुस्तक आज इथे प्रकाशित होत आहे. आणि हे ज्यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे त्या सरांच्या मातोश्री आणि आमचे दुसरे सन्माननीय अतिथी होते उपस्थित आहेत. मेहता परिवाराचे अत्यंत जवळचे स्नेही आहेत आमचे प्रसाद कुलकर्णी सर, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. सरांचा परिचय फारच मोठा आहे, पण विशेष म्हणजे अत्यंत निर्भीडपणे, निस्पृहतेने गेली अनेक वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सरांचा मोलाचा वावर आहे. आणि आता सध्या ते पुण्याच्या आपल्या लोकसत्ताच्या सिनियर सब एडिटर पदावरती म्हणजे वरिष्ठ उपसंपादक पदावरती ते कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी डॉक्टरेट संपादित केलेली आहे आणि डिफेन्सशी ते एका वेगळ्या अर्थाने कनेक्टेड आहेत, कारण डिफेन्स करस्पॉन्डंट म्हणूनही त्यांनी बरंच काम केलेलं आहे. याशिवाय आकाशवाणीचा वाणी कोर्स करून त्याही क्षेत्रामध्ये म्हणजे आकाशवाणीवरतीही श्राव्य पत्रकारितेतही त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा विविध वृत्तपत्रांमधूनही त्यांनी नियमित लेखन केलंय. त्याशिवाय फीचर रायटिंग सर करतात, स्तंभलेखन सर करत असतात आणि अर्थातच विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. गोपाळराव पटवर्धन फेलोशिप त्यांना प्राप्त झाली होती. बेस्ट स्टुडंट अवॉर्ड त्यांना मिळाला होता 2009 साली. तर प्रसाद सरांचं सुद्धा मी मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने कार्यक्रमात स्वागत करतो. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून या मान्यवरांचं स्वागत करूया. मी अखिलला विनंती करतो की दोन्ही मान्यवरांना पुस्तक भेट देऊन त्यांचं आपण प्रकाशनाच्या वतीने स्वागत करूया. पहिल्यांदा सुदर्शन सर, आणि प्रसाद सर. एक अखिल फोटो मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा मी इथे पुस्तकं बघत असलेल्या वाचकांना आवर्जून अशी विनंती करेन की हे इथे काय चाललंय हे असं वाकून वाकून आडून आडून बघण्यापेक्षा या बसा, कार्यक्रमाचा आनंद घ्या. फार मान्यवर मंडळी इथे आज आपल्या भेटीला येणार आहेत. आज यानंतर अजून एक विशेष मुलाखतीचा कार्यक्रमही होणार आहे, त्यातही आवर्जून सहभागी व्हा. आजूबाजूला असलेल्या वाचकांना सुद्धा आग्रहाचं आमंत्रण आहे. आणि आता अधिक वेळ न घालवता मी मॅडमच्या हस्ते आपण पुस्तक प्रकाशित करूया अशी मी मॅडमला विनंती करतो. पुस्तकाचं मुखपृष्ठ आपण आज इथे रिव्हील करतोय. अत्यंत सुनियोजित पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाऊसची गेल्या जवळजवळ 15-16 वर्षांची खासियत आहे, ओळख आहे. म्हणजे आपल्या वाडीवाली कॉलनीतल्या गॅलरी पासून ते साहित्य संमेलनांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तक प्रकाशनांचे सोहळे अत्यंत नेटकेपणानं आम्ही आयोजित करतो. आणि आता जर तुम्ही
अनुभवलं असेल तर पलीकडे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनाची अनाउन्समेंट होते आणि इथे आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. यापेक्षा चांगला योग अजून काय असू शकतो. आपण एकदा टाळ्यांनी या योगाला हे करूया, अप्रिशिएट करूया. आणि यानंतर मी सरांना विनंती करतो की प्रसाद सरांनी आजींना विनंती करतो की आजी, तुम्हाला आजी म्हटलेलं चालेल ना? पणजी सुद्धा आहे. ओ सर, म्हणजे पुढची आपली संरक्षणकर्त्यांची पिढी मेक इन प्रोग्रेस आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करा. सर्व मान्यवरांना व सर्व श्रोत्यांना नमस्कार. एखादी विशिष्ट गोष्ट करण्यासाठी माणसामध्ये त्या प्रकारची योग्यता असावी लागते. माझी योग्यता म्हणजे मी सुदर्शनची आई आहे आणि हा प्रकाशन सोहळा माझ्या हातून घडवणं हे त्याचं माझ्यावरचं प्रेम आहे. असो, ऑपरेशन सिंधूर हे अतिशय समर्पक नाव आहे. आपल्या भारतीय स्त्रियांच्या त्यांच्या सिंदूरविषयी काय भावना असतात ते आपण सर्व जाणतो. पहलगाममध्ये पाकिस्तानने अत्यंत घृणास्पद कृष्ण कृत्य केलं. भारताने जे सिंदूर ऑपरेशन केलं ते सुडापोटी नसून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केला. पण म्हणतात ना, पालथ्या घड्यावर पाणी किंवा मी पडलो तरी 65 लाख वर, अशी पाकिस्तानची वृत्ती आहे. ती सुधारणं अवघड आहे. आपल्या सैन्य दलाने अतिशय शिस्तबद्ध अतुलनीय अशी कामगिरी करून यश प्राप्त केलं. या यशामुळे भारतीयांच्या मनात असलेलं सैन्य दलाविषयीचा अभिमान अधिक उंचावला आहे. वेळ पडली तर आपण काय करू शकतो हे ऑपरेशन सिंदूरमधून आपण जगाला दाखवून दिलं आहे. या सर्व बाबींचा ऑपरेशन सिंदूर या पुस्तकात सांगोपांग विचार केला आहे. आपण सर्व हे पुस्तक वाचाल तेव्हा हे अनुभवालच. परत एकदा ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माझ्या हातून केल्याबद्दल धन्यवाद. जय जवान, जय हिंद. यानंतर मी अर्थातच सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्यांना अभिवादन. आईने इथे येऊन आज या पुस्तकाचं प्रकाशन केलं त्याच्याबद्दल तिथे ऋण कधीच आपण फेडू शकणार नाही. पण तरी तिलाही नमस्कार. आधी थोडक्यात बोलायचं तर आपण मराठीत म्हणतो आई वडिलांना लग्न बघावं लावून, घर बघावं बांधून, त्याच्यात पुढचा एक हा प्रकार म्हणायला काही हरकत नाही की पुस्तक बघावं लिहून. अखिलने फोन केला. माझी अजिबातच कधीच पुस्तकं लिहिण्याची तर अजिबातच नाही. पुस्तकं आजकाल खूप कमी वाचन सुद्धा होतं हे तेव्हा लक्षात आलं. अखिल म्हणला की सर तुम्ही लिहा. मी जरा 2-3 दिवस विचार केला की आपल्यात ही क्षमता आहे का. पण एक लहानपणापासूनच कुठेतरी उडी घ्यायची, मग ती पहिल्या दुसऱ्या मजल्यावरनं खालती मारायची, विमानातनं मारायची, किंवा आमच्या वडिलांनी जसं आम्हाला 10 मीटरवरनं अगदी लहान असताना पाण्याच्या तलावात उडी मारायला चॅलेंज केलं, तसं कुठला तरी एक चॅलेंज घ्यायचा आणि तो पार पाडायचा. ही एक लहानपणापासून बनवलेली जी मनोवृत्ती होती त्याचाच थोडासा भाग असावा म्हणून मी अखिलला हो म्हणतो. तेव्हाच माझ्या डोक्यावरती आणखीन एका पुस्तकाचा भाग अजूनही तो चालू आहे. ते जरा मोठं पुस्तक आहे आणि ते सैनिकी टेक्नॉलॉजी आणि सैनिकीबद्दल ते पुस्तक आहे. त्याच्यावरती आणखीन खूपच जास्त अभ्यास करून मला ते लिहायला लागतंय. त्याच्यातच हे पण कसं बसं मी पार पाडलंय आणि त्याच्यात जी मदत झाली मला अगदी मला सांगायलाच पाहिजे की जे माझी आई, बायको आणि एकूणच घरच्यांनी जो मला त्रास न देता तू बसलायस बस काय करतोयस ते कर, हे जे एक मला खूप मोकळी दिली त्याच्याकरता त्याच्याशिवाय हे झालं नसतं. हे तितकंच मला नोंद करावं असं वाटतं.
लिहून झाल्यानंतर मी आता बऱ्याच जे काही लोकांचं लेखकांचं जे वाचतो ते लिहून झाल्यानंतर प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा ते आणखीन वाचता तेव्हा अरे आणखीन याच्यात हे करता येईल, आणखीन याच्यात हे करता येईल, अशी एक भावना राहते. ती मला खूप जाणवली थ्रूआउट माय म्हणजे हे पूर्ण पुस्तक लिहिताना काय किंवा त्याचं जेव्हा रिव्हिजन चालू होती तेव्हा काय. तर मला आय होप की हे पुस्तक जे वाचतील, माझा मुख्य उद्देश जो आपला सामान्य नागरिक आहे त्याला याच्या मागची भूमिका काय आणि ते कसं झालं याच्याबद्दल अगदी साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणं हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे होता. वाचक जेव्हा वाचतील तेव्हाच त्यांना त्याच्याबद्दल प्रतिक्रिया सांगायला मिळतील. याचंच मराठी रूपांतर पण त्याच्यावर पण काम चालू आहे आणि प्रसाद खूप मेहनत करतायत त्याच्यावर आणि खूप लवकरात लवकर ते पण. आमचा खरा मुद्दा तोच होता की मराठी मध्ये बाहेर पडणं जरुरी आहे, कारण मराठी वाचकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे जरुरी होतं. माझा प्रयत्न आहे आणि लवकरात लवकर ते मराठी पुस्तक काढण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मेहता पब्लिकेशनला पुन्हा खूप अखिला स्पेशली योजनाला वेगळं एक विशेष धन्यवाद. ती पण मागे लागून जर तुमचा अजून पुढचा चॅप्टर आला नाही, पुढचा चॅप्टर आला नाही ते त्याच्याशिवाय काम झालं नसतं. तर तुलाही स्पेशली खूप धन्यवाद. अभिमान वाटण्याशिवाय दुसरा काही त्याला हे शब्दच नाही त्याच्याकडे. आपल्या देशाबद्दल एकूणच कायमच आपल्या मनात जो एक श्रद्धाभाव असतो त्याच्यावरती एक अभिमानाचा भाव की आपल्या राजकीय नेतृत्वाने एक खूप ठाम निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला पावलाने आपल्याला माहिती आहे की एकदम काही आपण सगळी शस्त्रास्त्र सोडली नव्हती, तर पावलाने आपल्या समोरच्याला सांगून नको करूस तरी तो जसा वेळा वागत गेला तसं त्याला त्याच्याप्रमाणे आपण उत्तर देत गेलो. तर ते खूप कॉन्फिडन्स असल्याशिवाय करता आलं नसतं. त्यात काही ज्या आपण ॲक्शन्स घेतल्या त्या सुद्धा एक ठराविक लेवलचा कॉन्फिडन्स असलेलं राष्ट्रच करू शकतात. अमेरिका काय किंवा रशिया काय कुठल्याही देशावरती जाऊन काही करतात आणि त्यांना कोणी विचारू शकत नाही. आज आपल्याला सुद्धा अगदी ठामपणे असं म्हणता येईल की आम्हाला कोणी जर त्रास दिला तर आम्ही पण कुठेही मागे थांबणार नाही. आणि खूप मोठी ही उपलब्धी आहे. बाकी चर्चेत आणखी विषय येतीलच, पण खूप अभिमान वाटतो एक नागरिक म्हणून, एक सैनिक म्हणून आणि एक राष्ट्र म्हणून. आणि आपलं सैन्य आणि त्यांचं सैन्य यांची बॉर्डरवरती भिडंत होणार ही जी एक संकल्पना लढाईच्या बाबतीतली आहे आणि होती ती खूप मोठ्या प्रमाणात आता बदलली आहे. 1990 पासून पाकिस्ताननी आपल्या विरुद्ध जे एक छुपं युद्ध सुरू केलेलं आहे, ते जे युद्ध आहे ते त्याच्यात दुश्मन कोण आणि आपला कोण हे ओळखणं सुद्धा अवघड जातं. ते त्याची माहिती काढणं, ते गुप्त रूपाने सगळी कारवाई करत असतात की त्यांची माहिती काढणं, त्यांचा पिछा करणं, त्यांना नेस्तनाबूत करणं हे खूप अवघड होऊन बसलेलं काम आहे. त्यामुळे जे पूर्वीचं जे एक आपलं अंडरस्टँडिंग होतं की फक्त बॉर्डरवरतीच युद्ध होत आहे, ते आता तसं नाही आहे. आता बॉर्डरच उरली नाही आहे अशी परिस्थिती झालेली आहे आपल्या पूर्ण देशात. कुठेही आपण परवा आता बघितलं दिल्लीला सुद्धा एवढा मोठा ब्लास्ट झाला, तो कुठलंच शहर, कुठलंच गाव, कुठली जागा
ही आता सुरक्षित आहे असं म्हणता येत नाही. बरं, हे फक्त भारताला लागू आहे असं नाही. आज आपण युरोपमध्ये सगळीकडे या बाबतीत, अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी या बाबतीत वाचत असतो, ऐकत असतो. तर हे पूर्ण युद्धही नाही आणि शांतताही नाही, म्हणून याला हायब्रिड असा, म्हणजे दोन्हीचा कुठला तरी, दोन्हीचे थोडे थोडे भाग. आपल्याकडे कसं आहे, आता या लोकांना भारतात येण्याकरता पाकिस्तान मदत करत असतं, तेव्हा ते वेगवेगळ्या तऱ्हेने आर्थिक असो, त्यांना प्रशिक्षण असो, किंवा त्यांना हत्यार देणं, दारुगोळा देणं आणि त्यांना आपल्या देशात घुसण्याकरता मदत करणं, या प्रकारे त्यांना, त्यामुळे कुठेतरी ते कन्व्हेन्शनल नॉर्मल आपण जे ऐकतो त्या प्रकारचं, पण शेवटी ते पार आतपर्यंत येऊन कुठेही काहीही घडू शकतं. या प्रकाराला आपण हायब्रिड वॉरफेअर असं म्हणतो. थँक्यू सर. मुद्दामून हा प्रश्न विचारला कारण की अनेकदा दहशतवाद किंवा अशी एखादी समस्या, हल्ला झाला तर थेट भारत पाकिस्तान असं सामान्य लोकांना एवढंच त्यामधलं बरंचसं हे असतं. नेमकं तिथलं चॅलेंज काय आहे? मला असं वाटतं वाचकांनी त्या पुस्तकामध्ये नक्कीच सरांचं वाचावं. त्यात त्यांनी अगदी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत गोष्टी. जम्मू काश्मीरशी सर आपला दीर्घकाळाचा संबंध राहिलेला आहे. दहशतवाद विरोधी मोहीम म्हणजे सुरक्षा दलांशी दहशतवाद्यांबरोबर झालेली चकमक, अशा न्यूज कायम येत राहतात. जर्नलिस्ट म्हणून आम्ही पण त्या कव्हर करतो आणि सामान्य वाचक सुद्धा ॲज अ सिव्हिलियन त्याला फक्त कळतं की तिथे काहीतरी झालं. तर एखादी दहशतवाद विरोधी मोहीम चालते किंवा हे, तर एक्झॅक्टली तुम्ही थोडं ते हे करू शकाल का की काय एक्झॅक्टली तिथलं चित्र राहतं? म्हणजे पोलीस पण असतात तिथे, आपले CRPF आणि निमलष्करी दल पण असतं, आर्मी पण असते. तर एक थोडंसं त्याचं अगदी ब्रॉडली मोठं बोलायचं झालं तर हे आतंकवादी जेव्हा 1989 मध्ये त्याचा खरा स्फोट झाला, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी, अफगाण आणि पाकिस्तानी, ते 1979 साली तिथलं युद्ध संपलेलं होतं अफगाणिस्तानमधलं. त्यामुळे तिथली जी लोक, जी कट्टर इस्लामी लोक, त्यांना कुठे जायचं असा थोडासा कदाचित, आणि जे पाकिस्ताननी ट्रेन केलेली लोक होती, आता त्यांना त्यांचा मोर्चा भारताकडे वळवायला पूर्णपणे मुभा झाली होती. या लोकांना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात मदत केली. बरं, हे काही पहिल्यांदा होत नव्हतं. फार 47 पासून असं त्यांनी कबाली लोकांना पाठवून, नंतर 65 मध्ये परत अशाच प्रकारे जास्तीत जास्त आतमध्ये जाऊन सिव्हिलियन कपड्यांमध्ये असलेल्या लोकांनी गोंधळ घालणे, हा एक प्रकार त्यांनी कायमच त्यांच्या एकूण टॅक्टिक्समध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये एक मोठा भाग कायमच त्यांनी ठेवलेला आहे. ही लोक जेव्हा आत येतात तेव्हा त्यांना काश्मीरमधनं काही मदत होत नसते असं अजिबात नाही. तिथे सुद्धा चिथावून लोकांना, त्यांना धर्मवेडे बनवून तिथल्या लोकांना सुद्धा, सिव्हिलियन लोकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे ह्या विचारधारेकडे वळवण्याचा बरीच वर्ष हा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यात मग काही लोक त्यांच्याशी सामील होतात. त्यामुळे त्यांना आसरा देणं, त्यांना गाईड करणं, त्यांना खाणं पिणं देणं, या सगळ्या गोष्टी ही लोकल लोक प्रत्येक नागरिक करतो असा अजिबातच याच्यातला भाग नाही. पण आहेत जी लोक अशी काम करायला तयार असतात आणि जी करतात, तर त्या लोकांना आता तितकीच काही लोक जे आपण सेना किंवा पोलीस म्हणा, CRPF म्हणा, BSF म्हणा, या सगळ्यांचा जो एक आपण जाळं तिथे पसरवलेलं आहे. त्यात जसजशी स्थिती बिघडत गेली तशी 1990 साली राष्ट्रीय रायफल म्हणून सुद्धा आपण एक संघटना उभी केली की जी फक्त या एकूण दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाया करण्याकरता म्हणून एक पूर्ण फोर्स, आर्मीचाच, पण फक्त त्या करता असलेला हा फोर्स म्हणून आपण निर्माण केला.
तर या सगळ्यांच्या आता या पूर्ण काश्मीरमध्ये शहरांपासून गावांपासून ते पार डोंगर जंगल हे सगळं जर कव्हर करायचं आहे तर त्याच्यात विभागणी केली गेलेली आहे की पोलीस जम्मू काश्मीरचा पोलीस हे फक्त शहरांमध्ये आणि त्याच्याबरोबर CRPF थोडेसे जे बाहेरच्या एरियाज आहेत तिथं BSF आणि मग जिथे सगळ्यात अवघड एरिया जिथे ही लोक जाऊन लागतात जिथून ते आपले काही काही तिथे राशन असो ॲम्युनिशन असो यांचे जे साठे बनवून ठेवतात त्या एरियामध्ये जंगलांमध्ये डोंगरांमध्ये बर्फिल्या इलाक्यामध्ये तिथे पण सैन्य आपलं काम करत असतं हे आणि मग त्याच्या या सगळ्यांच्या वरती श्रीनगरमध्ये तिथे जे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत DGP आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर मिळून एक कमांड सेंटर बनवलं जातं आणि सगळे तिथे येऊन आपले जे काही इंटेलिजन्सचे इनपुट्स मिळतात त्याची चर्चा करतात कसा याच्या पुढचा पावलं घेतली पाहिजेत त्याच्याबद्दल चर्चा करतात आणि खूप डेलिव्हरेटली याच्यावरती काम केलं जातं खूप अवघड सगळ्यांना एकत्र घेऊन हे काम करणं हे खूप अवघड असतं पण हे काम आपण गेली आता जवळजवळ 3.5 दशकं करत आलोय खूप ठिकाणी खूप परिणामकारक त्याचे आपल्याला रिझल्ट दिसत होते आणि त्याच्यात हा हल्ला या लोकांनी मिळवला. धन्यवाद सर. सर गेल्या 10 वर्षांमध्ये 15 वर्षांमध्ये तुम्ही दहशतवादाच्या सुरुवातीपासून 1999 सालापासून तुम्ही आढावा घेतला. परिस्थिती गेल्या काही काळामध्ये एस्पेशली कलम 370 रद्द करणं किंवा बाकी ऑपरेशनल मेजर आपण एक्स्केलेटरी मेजर्स आपण करत चाललो आहोत. तर तुमचे काही तिथले बदललेल्या परिस्थितीबाबत काही अनुभव आहेत का की जेणेकरून दहशतवाद्यांना ही परिस्थिती नको होती चांगली होणारी शांतता इथे प्रस्थापित होणारी प्रगती होणारी तर तुमचे काही तिथले इनपुट्स किंवा काही मी सर्वप्रथम काश्मीरमध्ये 1982 साली गेलो होतो. मी एका कोर्स करता गेलो होतो. आमचा कोर्स संपला आणि आम्हाला एक दिवस काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये हिंडायला वेळ दिला गेला होता. तर आई करता काहीतरी घेऊन जावं म्हणून बाजारात जेव्हा हिंडत होतो तेव्हा दुकानदार तेव्हा म्हणायचे यू आर फ्रॉम इंडिया. म्हणजे ही जी एक मनस्थिती होती ती काही आत्ता गेल्या 10-15 वर्षातली नाही पण ही वर्षानुवर्ष हळूहळू मुद्दामून बनवत गेलेली ही मनोवृत्ती तिथली होती. मी आता मागल्या वर्षी म्हणजे 24 साली पुन्हा एकदा गेलो होतो आणि हे आता आपलं 2019 मध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर ती पहिली माझी तिथली व्हिजिट होती. म्हणजे आता हे जवळजवळ 42 वर्षांनंतरचा हा माझा प्रवास होता तिथला. तिथे जो आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झालेला बदल म्हणू त्याला पायाभूत सोयींच्या बद्दलचा बदल रस्ते काय ट्रेन काय एअरपोर्ट्स काय हे इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे बदल झाला आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांच्या ज्या बेसिक गरजा होत्या त्यांना ॲड्रेस करणाऱ्या सगळ्या जो प्रयत्न चालू होता त्या प्रयत्नाचं फळ म्हणून नक्कीच जे पूर्वी आर यू फ्रॉम इंडिया म्हणायचे लाल चौकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणं तिथे नुसता तो हे करणं रेस करणं नाही पण त्याचा मान राखला जाणं हा खूप मोठा बदल होता. आणि हा जो बदल होता तो नक्कीच पाकिस्तानला तो खूप त्रासदायक वाटत होता. कारण पाकिस्तान बनलाच मुळी धर्माच्या आधारावरती की तो वेगळा धर्म आहे. आणि नुकतंच असीम मुनीर त्यांचा जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ होता त्यांनी भाषण पण केलं होतं
की भारत आणि आपण हिंदू आणि मुसलमान, भारत आणि आपण म्हणून नाही, हिंदू आणि मुसलमान हे दोन वेगळे देश आहेत. अशा एकूण परिस्थितीमुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात हा जो बदल होतोय हा त्यांना पचत नव्हता, हे दिसत होतं. आणि त्याच्याकरता म्हणून त्याच्यातनं पुन्हा कुठेतरी आपल्याला मागे ढकलण्याकरता म्हणून हा मुद्दामून रचलेला त्यांचा डाव होता, अशी माझी पूर्ण खात्री आहे. आणि आपण त्याच्यामुळे अप्रोप्रिएट ऍक्शन घेतली. धन्यवाद सर. याला जोडून सर पुढचा प्रश्न म्हणजे की दहशतवाद्यांचे मनसुबे आपण ऑपरेशन सिंदूरने उधळून लावले. आता तिथली परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी सगळ्या लोकांनी पुन्हा तिथे पर्यटक किंवा या ह्याच्यात जाण्यासाठी आपल्या समोरची आव्हानं काय आहेत आणि तसं पुन्हा एक सगळ्या ह्याच्यातून जी एक तिथे तयार झाला होता माहोल पर्यटनाचा आणि याचा, तर त्यासाठी काय नेमकं सिव्हिलियन लेवलला किंवा नागरी लेवलला केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे एक थोडस पाऊल मागे घेऊन की पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे, ते सरळ होणार नाहीये ही आपल्याला पूर्ण खात्री आहे, माहिती आहे. कुठेतरी तरी सुद्धा आपण या बाबतीत थोडेसे कुठं ढिले पडतो. जिथे आपण ढिले पडतो तिथे लगेच आपल्याला मार खायला लागतो. पहलगाम जे झालं त्याला मी थोडस कारण मीमांसा सांगितली का त्यांनी ही इतकी मोठी ही जोखीम घेतली. कारण काय करेल हिंदुस्थान याची कल्पना नव्हती त्यांना. तर आपण त्यांच्यावरती जी कारवाई केली आहे त्यांनी नक्कीच त्यांना एक चांगली अदल घडल्यासारखी आहे. पण तरी त्यांनी काही ते बदलतील पूर्णपणे त्यांचा या बाबतीत विचार बदलेल असं तर नक्कीच होणार नाही. तरी आपल्याला एक नागरिक म्हणून आपल्या देशातली जी एकता आहे, एकात्मता आहे, त्याच्यावरती जोर देणं खूप जरुरी आहे. त्याच्यात कुठेही काय शेवटी आपण इंग्रजांना दोष देतो की त्यांनी आपल्यामध्ये हे केलं, काय विभागणी केली, फाळणी केली. त्यांना आपण जागा दिली हे करण्याकरता. हे आपण जर ऍक्सेप्ट केलं नाही तर आपण कधीच सुधारू शकणार नाही. तीच गोष्ट आज लागू आहे. जर आपण एक देश, एक मन आणि एकजूट आहोत हे जर आपण कायम मनात ठेवलं नाही आणि त्याप्रमाणे वागलो नाही तर आपल्यामधल्याच असलेल्या या ज्या काही गॅप्स आहेत, त्रुटी आहेत, त्यांचा फायदा घेऊन नक्कीच आपल्यावर डोळे ठेवून आपण आपली प्रगती व्हावी ही कल्पना फक्त चीन आणि पाकिस्तान नाही, खूप देश आहेत ज्यांनाही आवडत नाहीये. ते काही ना काहीतरी प्रयत्न करत राहणार आहेत. आपण त्या प्रयत्नांना बळी पडतो का नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि मी याच्याकरता आपला गीतेतलाच एक छोटासा अर्धा श्लोक नेहमी माझ्या मनात राहतो की आपण म्हणतो आत्मैवही आत्मनो बंधू आत्मैवही रिपुरात्मना. आपणच आपले मित्र आहोत जर आपण तसं ठरवलं तर, आणि आपणच आपले शत्रू पण आहोत जर आपण आपल्यातलं एकमेकांमधलं शत्रुत्व जर मित्रत्वामध्ये बदली केलं नाही तर. धन्यवाद. एक देश, एक मन आणि पूर्ण युनिटी, मला वाटलं लष्करामध्ये पण दिस इज द मोटिव्ह, आणि ती आज पूर्ण देशामध्ये आणि नागरिकांमध्ये सुद्धा तशा पद्धतीनं सगळ्यांनी प्रिपेअर व्हायला पाहिजे. सरांनी अतिशय छान या बाबतीत सांगितलं. सर फक्त एक आता थोडासा पुढचा प्रश्न म्हणजे ऑपरेशन सिंदूर मुळे आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये अनेक नवीन म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज तर होताच, पण एक खूप नव्या प्रकारची युद्धाची व्याप्ती की जी बाकीच्या ठिकाणी जगामध्ये थोडीफार प्रमाणात दिसत होती किंवा तिथे होती, पण आपल्या लेवलला भारतीय लेवलला म्हणजे नंतर CDS यांनी सुद्धा अनेक विधानं केली
की युद्ध आता फक्त म्हणजे हायब्रिड वॉरफेअर तुम्ही सांगितलंच, पण इन्फो वॉर आहे, त्याच्यानंतर सायकोलॉजिकल वॉर आहे, सायबर वॉर आहे, अशी खूप व्याप्ती वाढलेली आहे युद्धाची. तर त्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि सिक्युरिटी एजन्सीज त्यांची कामं तर निश्चित करतायत, पण नागरिक म्हणून अजूनही तितक्या प्रमाणात लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत की आपण एक नागरिक म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. मग एखादा कम्प्युटरमधला सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर त्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात की सायबर वॉरफेअर म्हणजे नेमकं काय आहे. तर त्या लेवलला तुम्ही काय सांगू शकाल? टेक्नॉलॉजी फार जास्त न जाता, कारण तो फारच मोठा विषय आहे आणि त्याच्यात सामान्य नागरिकांची गती तेवढी कितपत असेल. मला या बाबतीत एकच माझं म्हणणं असतं की आपण प्रत्येकाने एक जर चांगला नागरिक बनायचा प्रयत्न केला आणि आपल्याला एका चांगल्या नागरिकाची काय कर्तव्य असतात, काय आपण अगदी साध्या गोष्टींपासून मी म्हणजे कदाचित हसायला येईल, पण आपण चौकामध्ये पोचल्यावरती दिवा लाल आहे का हिरवा आहे पिवळा आहे, पोलीस आहे का नाही, हे बघून ठरवतो मी काय करणार आहे. त्याच्याऐवजी आपण तिथे सुद्धा अगदी हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यात जर आपण ठरवलं की नाही आपण चांगला नागरिक बनायचा अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून, तर आपल्या देशाला कोणीही काही कधी करू शकणार नाही. त्याच्यात आपल्या सगळ्यांनाच या बाबतीत भरोसा असण्याची म्हणजे काही किंतु असण्याची गरज नाही असं मला वाटतं. तेव्हा चांगले नागरिक होणं की जे आपल्या देशासाठी लढतायत त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे आपण आपल्या प्रत्येक नागरिकाकरता जे लढतोय तो नागरिक खरंच असा आहे की ज्याच्याकरता आपण लढावं. तर असे नागरिक बनवूयात आणि आपल्या देशाला जे 2047चा आपलं जे उद्देश आहे तिकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आपण आपल्या बाजूनी खालीचा वाटा उचलूया. धन्यवाद. धन्यवाद सर. सर, ऑपरेशन सिंदूरवर आपण येऊयात. ऑपरेशन सिंदूर दरम्यान 7 ते 10 मे हा काळ अगदीच सगळ्यांसाठी लक्ष सगळ्यांचं सीमेवर लागलं होतं. नेमकं काय होतंय काय होत नाहीये, अगदी मीडियामध्ये सुद्धा आणि बाहेरच्या सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. तर 7 ते 10 मे दरम्यान मगाशी तुम्ही प्रत्यक्ष ती न्यूज ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं ते सांगितलं. तर बऱ्याच गोष्टी अजून म्हणजे ज्या ॲक्च्युली पब्लिक डोमेनमध्ये पण आहेत, पण अजून तसं फार लोकांना माहिती नाही आहे. तर एस्पेशली ज्या पद्धतीत ते सीजफायर झालं 10 मेला आपण थांबवलं, तर त्याविषयी आजही काही चर्चा, ॲक्च्युली आपण आपली पोझिशन क्लिअर केलेली आहे तरी सुद्धा बरेच जण अजून हा प्रश्न विचारत राहतात की आपण अजून का नाही लढलो किंवा अजून ती कारवाई सुरू का नाही ठेवली. तर त्याविषयी एक थोडंसं माझं एका लाईनीत उत्तर असेल पुस्तक वाचा. नक्कीच नक्कीच. नाही पण आहे हा प्रश्न मला खूप लोकांनी विचारलाय आणि पूर्ण त्याच्याबद्दल काही इथे सांगणं जमणार नाही वेळेच्या अभावी. पण आपल्याला एक लक्षात ठेवणं जरुरी आहे की आपला उद्देश काय होता, या ऑपरेशन सिंदूरला सुरू करण्यामागचा आपला हेतू काय होता, उद्देश काय होता, एम काय होता, तो जर लक्षात घेतला तर आपण तो पूर्णपणे म्हणजे आपण हे केलेला होता की आपण जो उद्देश ठरवला होता ते पूर्णपणे साध्य झालेलं होतं. त्याच्या पुढे जाण्यात मी आत्ताच म्हणतो 2047च्या करता आपण आपल्याकरता एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. कुठल्याही लढाईत आपण बॉक्सिंग बघतो, कुठल्याही बॉक्सिंगच्या बाऊटमध्ये एक माणूस असं म्हणू शकत नाही की मी फक्त मारणार तू नाही मारायचं, असं होत नाही. कुठल्याही बॉक्सिंगच्या बाऊट तसंच कुठल्याही लढाईत दोन्ही देशांचं नुकसान होत होतं, शेवटी नुकसानच होतं. जिंकणं हरणं ही एक वेगळी गोष्ट ठरते पण नुकसानच होतं.
आपलं मोठं नुकसान न होता आपण पाकिस्तानला जवळजवळ शरणागती मागायला त्यांना मजबूर केलं. ही आपली मोठी अचीवमेंट होती. ही इतक्या सहजासहजी कधीच कुठेच, आज आपण बघतोय युक्रेन रशिया चालू आहे, तिकडे गाझामध्ये इतकी लढाई चालू आहे, ती महिने वर्षानुवर्ष चालू आहेत, पण त्यांना हे जमत नाही. आपण हे 4 दिवसात, काय 80 का 87 तास म्हणतात, तेवढ्या वेळात आपण हे करून दाखवलं. ती जी एक आपली उपलब्धी आहे, त्याच्या पुढे आणखीन जाण्यात आपलं नुकसान जास्त आहे असं नक्कीच माझा सुद्धा पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे उगाच याच्या पुढे जाण्यात अर्थ नाही असं ठरवून जेव्हा ते आले आपल्या पायापाशी की आम्हाला युद्धबंदी पाहिजे, तेव्हा आपण ती ऍक्सेप्ट केली. आपण आपल्या बाजूने काही ऑफर केलेलं नव्हतं, ते आले आपल्या पाशी गुडघ्यावर, तेव्हा आपण त्यांना ही युद्धबंदी ऍक्सेप्ट केली. उगाच नाही. सर धन्यवाद. आणि खरंच ऑपरेशन सिंदूर बद्दल आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडीबद्दल सरांनी अतिशय सविस्तर विश्लेषण पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर सर्वांनी नक्की ते पुस्तक घ्या आणि याच्यावरची आणखी सखोल आणि विस्तृत माहिती त्यामध्ये तुम्हाला नक्की मिळेल. सर, दहशतवाद हा खूपच दीर्घकाळापासूनचा भारत सामना करतोय. कदाचित हा युनिक कंट्री कदाचित असेल की जी इतका काळ एका नॉन कन्व्हेन्शनल पद्धतीच्या युद्ध पद्धतीचा सामना करते. असं असताना सर, कन्व्हेन्शनल स्टेजला काही चॅलेंजेस उभी आहेत का? किंवा म्हणजे मला विचारायचं असं आहे की एकीकडे आपण हे हायब्रिड वॉरफेअर लढतो आहोत आणि दुसरीकडे पाकिस्तान चीन अशा 2 फ्रंट वॉरचं पण चॅलेंज आहे. ते होईल नाही होईल हा सगळा वेगळा मुद्दा. पण अशा स्थितीमध्ये कन्व्हेन्शनलची जी तयारी आहे किंवा ह्याच्यावर या हायब्रिड वॉरफेअरमुळे काही का त्या दोन्ही खूप भिन्न गोष्टी आहेत? आपले जे राज्यकर्ते किंवा सैनिक ही विचार करणारी जी लोक आहेत, आपण 2 फ्रंट म्हणत नाही, आपण खरं 2.5 फ्रंट म्हणतो. आणि आपली त्या दृष्टीने तयारी चालू आहे. आपल्याला जी काही परिस्थिती ज्या वेळेला जशी आपल्या समोर येईल त्यावेळेला त्या परिस्थितीला तोंड देण्याची आपली तयारी चालू असते, ही कायम चालू असते. कुठल्याच क्षणाला आपण असं म्हणू शकत नाही की आता आमच्याकडे पूर्णपणे तयारी आहे, कारण समोरचा पण आपली काय तयारी आहे बघून त्याप्रमाणे त्याची पण आणखीन त्याच्या विरुद्ध आणखीन तयारी त्याची करत असतो. तर ही एक आपण इंग्रजी मध्ये म्हणतो कॅट अँड माऊस, मराठीत त्याला काय शब्द प्रयोग आहे मला माहिती नाही, पण ही कायम चढाओढ चालू राहते की त्यांची तंत्रज्ञान कुठे गेली आहे, त्यांना बाद करणं, आपण त्याच्या पुढचं तंत्रज्ञान काढायची गरज आहे. हे तंत्रज्ञान सगळं झालं. तसंच बाकी क्षेत्रामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं की आपल्याला कधीच सैन्याला आणि एकूण टेक्नॉलॉजी डेव्हलप करणाऱ्या आपल्या सगळ्या ऑर्गनायझेशन्सना कधीच असं बसून म्हणता येणार नाही की हे आता आपण इथे पोचलो. आपण पोचलो नाही, ही कंटिन्युअस हा एक प्रवासच आहे आणि हा प्रवासच चालू राहणार. कुठल्या दिवशी कधी काय कुठे परिस्थिती निर्माण होतीये त्याला तोंड देण्याची आपली तयारी कायम आपण करत राहतो. त्या दृष्टीने आमचं ट्रेनिंग ऑर्गनायझेशन, तुम्ही हायब्रिड म्हणताय, आपल्या आता हायब्रिड करता मी म्हणलो तसं राष्ट्रीय रायफल आहे किंवा या काही संघटना आपण उभ्या केलेल्या आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला आपलं जे सैन्य आहे ते जेव्हा जर कधी पाकिस्तान आणि चीनकडनं आपल्यावरती काही हमला झाला किंवा काही, तर त्यांना तोंड देण्याकरता आपल्याला आपलं सैन्य पुरेसं पडावं म्हणून हे वेगळं आपण ऑर्गनायझेशन संघटनाही तयार केली. कधीच कुठल्याच आपण गृहिणीला विचारलं घरी नवरा पैसे देतो ते पुरेसे असतात का, तर त्याचं उत्तर कधीच हो म्हणून येणार नाही. तसंच सैन्यामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर सैन्य आहे का या 2.5 फ्रंटवरती लढाई करायला,
तर सैन्य कधीच हो म्हणणार नाही, राष्ट्र कधीच हो म्हणणार नाही की आपण आता भरपूर आहे आपल्याकडे. कायम याच्यात प्रगती आहे, विचार चालू आहे, काम चालू आहे, हे कायम चालू असतं. आणि मी म्हणलं तसं कुठल्याही परिस्थितीला कधी तोंड देण्याची आपली तेव्हाची तयारी आहे का नाही याचा कंटिन्युअस एक विचार चालू असतो आणि त्याच्यावरती मग त्याप्रमाणे मग कारवाई केली जात असते. सर धन्यवाद, खूपच चांगली माहिती दिलीत. फक्त एका शेवटच्या प्रश्नाने आपण एक समारोप करूया. म्हणजे आत्मनिर्भर भारताचा मुद्दा या सगळ्या काळामध्ये प्रकर्षाने समोर आला. त्याच्यासाठी ते आपले प्रयत्न गेले 40-50 वर्षांपासून सुरू आहेत, पण आत्ता तो खूप प्रकर्षाने पुढे आला. एक अधिकारी म्हणून आणि ऑपरेशनल लेवलला आत्मनिर्भर च्या बाबतीतला जो एक आपण म्हणू की एक कम्फर्ट जो मिळतो एखाद्या सैनिकाला, तर आत्मनिर्भर भारत आणि तुमचे त्याच्याविषयीचा एक आपण शेवटचा हा एक प्रश्न घेऊ. आणि पहिली गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण आत्मनिर्भर होणार नाही, आत्मनिर्भर म्हणजे सगळ्या गोष्टी 100% आपणच बनवू असं कधीच शक्य होत नाही. जगातला कुठलाच देश 100% आत्मनिर्भर नाहीये, ही एक बाब झाली. पण क्रिटिकल गोष्टींकरता आपण दुसऱ्या कुठल्या देशावरती अवलंबून न असणं, इतक्यापर्यंतची आत्मनिर्भरता ही खूप महत्वाची असते. कारण आपण आपलं ज्यांच्या विरुद्ध भांडण निर्माण होईल, आपल्याला काही सांगता येत नाही आज कोणाबरोबर आहे, उद्या कोणाबरोबर होईल, त्यांच्यावरती ज्यांच्याकडनं आपण हे सामान घेतोय त्यांचे कसे संबंध आहेत ते सगळं डिक्टेट करेल की ते आपल्याला ते सामान देतील काही नाही अडचणीच्या वेळेला. त्यामुळे आपण क्रिटिकल गोष्टींकरता आत्मनिर्भर असणं खूप खूप महत्वाचं आहे. तुम्ही 40-50 वर्ष म्हणलात, 40-50 वर्ष अगदी चुकीची कल्पना आहे. आपण गेली 15-1 वर्ष नक्कीच आपल्याला हे खूप चांगलं प्रकर्षाने जाणवायला लागलंय की आपण जोपर्यंत परकीय इक्विपमेंटवर अवलंबून आहोत, कोणी कधी आपली गळाचेपी करू शकतो आणि आपल्याला आपली जी उद्दिष्ट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला अवघड करू शकतो. तेव्हा मी 15-16 वर्षांपासून मी आता बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले. तरी नक्कीच गेल्या 10-12 वर्षात याच्यात या आत्मनिर्भरतेकडे वळण्याची प्रगती जरा जास्त वेगाने झाली. आणि शेवटची ही जी 5 वर्ष आहेत, स्पेशली कोरोना नंतरची, जेव्हा आत्मनिर्भरता हा शब्द पहिल्यांदी पंतप्रधानांनी हा फक्त सैन्याकरता नव्हता, आत्मनिर्भरता हा पूर्ण देशाकरता सगळ्याच टेक्नॉलॉजीज करता म्हणून त्यांनी तो जोर दिला होता. तो शब्द कुठेतरी जबरदस्तीने सुद्धा सगळ्या क्षेत्रांवरती राबवला जातोय. आणि ज्याच्यामुळे जे आपली प्रायव्हेट इंडस्ट्री किंवा प्रायव्हेट टेक्नॉलॉजी डेव्हलपर्सना आतापर्यंत कधीच काही मोका दिला गेलेला नव्हता, तो मोका आता त्यांना मिळायला लागलेला आहे. आणि आपल्यातली आज आपण खूप अभिमानाने म्हणतो की अमेरिकेत असलेल्या सगळ्या मोठ्या इन्फोटेक कंपनीजचे जे उचललं जाणारं सगळ्यात महत्वाचं हे पाऊल आहे की जी आपला टॅलेंट आहे तो भारतातच राहतोय. कारण शेवटी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ही एका दिवसात होत नाही. त्याला स्पेशली जी डिफेन्समध्ये लागणारी टेक्नॉलॉजी असते, कोणीच ती तुम्हाला ताटावर देत नाही. जी काही आपल्याला ताटावर मिळते ती नेहमीच त्याच्या पुढे गेलेले आहेत. आणि आता त्यांना याचं जे आधीचं त्यांचं पडलेली टेक्नॉलॉजी आहे ती विकायची. अशा प्रकारची फक्त टेक्नॉलॉजी कुठलाही देश आपल्याला देतो. आपल्याला जर कटिंग एज म्हणतो आपण त्याला, ज्या टेक्नॉलॉजीज उद्याच्या लढाई करता आपल्याला लागणार आहेत त्यांच्याकरता कोणावरती अवलंबून राहायचं नसेल तर आत्मनिर्भरतेशिवाय दुसरा काही उपाय नाही. खूप प्रयत्न होत आहेत, इंग्रजीमध्ये म्हणतात वर्क इन प्रोग्रेस. अवघड आहे. आज उद्या काही झालं आपल्याला पुन्हा अशाच काही परिस्थितीचं तोंड द्यायला लागलं तर चीन आपल्यापेक्षा 10 पटीने पुढे आहे हे आपल्याला माहिती आहे. निदान आपल्याला आता नीट जाणीव झालेली आहे. त्यामुळे आपल्याला खूप जास्त याच्यावरती जोर देणं जरुरी आहे.
आणि मला खूप आनंद वाटतोय म्हणायला की खूप मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती काम चालू आहे. देशाच्या नेतृत्वाने या बाबतीत खूप मोठा निर्णय घेऊन याच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात जोर लावला जातो. आणि इट्स अ मॅटर ऑफ टाइम की अजूनही काही वर्षांमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात सैनिकी टेक्नॉलॉजीज करता पूर्णपणे आत्मनिर्भर होईल. आणि आपण आपल्या बाजूनी सुद्धा तसंच त्याच्यात काय जी मदत करता येईल ते करत राहिलो तर आपल्या बाजूने आपण हातभार लावू. थँक्यू सर, धन्यवाद. आपण खूपच मोलाची माहिती आज सांगितली. म्हणजे आत्मनिर्भर भारतापासून ऑपरेशन सिंदूर, काश्मीरमधली दहशतवाद विरोधी मोहीम, दहशतवादाची समस्या, हायब्रिड वॉर अशा सविस्तर विषयांवर अतिशय कमी वेळामध्ये सर बोलले. हीच सगळी आणि याच्यापेक्षाही खूप जास्त की इथे जी बोलली गेलेली नाहीये माहिती, ही सगळी पुस्तकामध्ये सरांनी दिलेली आहे. तर नक्की आवर्जून सर्वांनी ते पुस्तक खरेदी करावं. आणि सरांनी एक खूप छान संदेश दिला, एक देश एक मन आणि एकतेचा. आणि आज याचीच आपल्याला सगळ्यात हा एक संदेश सगळीकडे अधिक दृढपणे सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे असं मला वाटतं. आणि सर, शेवटचं काही तुम्हाला सांगायचं असेल तर. पुस्तक आहे इंग्लिशमध्ये, ते सगळं संभाषण झालंय मराठीमध्ये. मला त्याचा आनंद आहे की आपण मराठी बोलतोय. पण मला फक्त पुन्हा एकदा मेहता पब्लिकेशन धन्यवाद म्हणायची इच्छा आहे. मला ज्यांनी ह्या कामाकरता मदत केली, सपोर्ट केला, त्या सगळ्यांना मी आता नावं घेत नाही कारण खूप लोकांनी मला अगदी मनापासून मदत केली. त्या सगळ्यांना माझ्या अगदी मनापासून धन्यवाद. आणि म्हणजे ज्यांना खरंच याच्यातली माहिती पाहिजे आहे आणि इंग्रजीत प्रगती आहे त्यांनी जरूर हे पुस्तक वाचा. मी कधी त्या बाबतीत कोणाशी बोलायला अगदी पूर्णपणे मोकळा आहे. खूप खूप धन्यवाद. आपण सगळे आज आला तिथे आणि मला प्रोत्साहन देत आहेत मनापासून धन्यवाद. आणि आई, तू आज इथे आहेस, तुझी तर काय कशी चालत आली काय तिला म्हणावं मला कळत नाही. आई काय, बायको काय, मित्रमंडळी काय, खूप खूप धन्यवाद. आणि मराठी पुस्तकाची वाट बघा. एक महिन्यात येईल. आता तुमच्याकडून जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर झाली सुरू. पण काढू आपण, एका महिन्यात काढू. पुन्हा एकदा प्रसाद सर, सुदर्शन सर, जाजी, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.